नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वयाची 60 पार केल्यानंतर झोपण्याची ही पद्धत जीवघेणी ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया. जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही दररोज रात्री एक अशी गोष्ट करता ज्यामुळे कोणताही त्रास किंवा चेतावणी न देता झोपेतच स्ट्रोकचा धोका हळूवारपणे वाढू शकतो. छातीत दुखणं नाही, बोलताना अडखळणं नाही, चक्कर येणं सुद्धा नाही आणि तुम्हाला सावध करण्यासाठी कोणतीही लक्षणं नसतात. तुम्ही अगदी ठीकठाक झोपी जाता आणि सकाळपर्यंत काहीतरी बदललेलं असतं. तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत जागे होता, स्पष्ट बोलू शकत नाही किंवा तुम्ही तुमचा हात सुद्धा उचलू शकत नाही. हा एक स्ट्रोक आहे. शांत, अचानक आणि आयुष्य बदलून टाकणारा. आणि हे सर्व तुमच्या झोपण्याच्या साध्या पद्धतीमुळे घडत असतं मित्रांनो. आणि अभ्यासानुसार हे लक्षात आलेलं आहे की कुठलेही धूम्रपान, अयोग्य आहार पद्धत किंवा व्यायामाच्या अभावामुळे नाही तर झोपण्याच्या या सामान्य सवयीमुळे हे सगळं घडत असतं. ज्या बहुतेक वरिष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटतात पण त्या तशा नसतात. आज आपण अशाच झोपण्याच्या पद्धती आणि रात्रीच्या सवयीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज किंवा रक्तदाब वाढण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः त्या शांत तासामध्ये जेव्हा तुमचा मेंदू सर्वात जास्त असुरक्षित असतो. जर तुम्ही किंवा तुमच्या जवळची कोणी व्यक्ती 60 वर्षापेक्षा जास्त वयाची असेल तर हा व्हिडिओ एखाद्याचा जीव सुद्धा वाचवू शकतो, कदाचित तुमचा सुद्धा. आणि म्हणूनच लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका. चला सुरुवात करूया. त्यातील सगळ्यात नंबर 1 म्हणजे उशीशिवाय पाठीवर सपाट झोपणे, नाही का? बऱ्याच जणांना असं वाटतं की उशी न घेता झोपणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे, निरुपद्रवी आहे, अगदी आरामदायक सुद्धा सगळ्यांना वाटू शकतं. रात्री पाठीवर सपाट झोपणे, हात बाजूला ठेवलेला, डोक्याखाली उशी नाही, अनेक वयस्क व्यक्तीसाठी ही अनेक दशकापूर्वी सुरू झालेली सवय आहे. काही जण म्हणतात की यामुळे पाठदुखी कमी होते. हो, बरोबर आहे. काही जणांची पाठदुखी पाठीवर झोपल्यामुळे कमी सुद्धा होऊ शकते. इतरांनाही वाटतं की यामुळे छाती मोकळी होते. पण एक गोष्ट तुम्हाला कोणीही सांगत नाही की डोकं उंच न ठेवता पाठीवर सपाट झोपल्याने रात्रीच्या वेळी स्ट्रोकचा धोका शांतपणे वाढू शकतो आणि तुम्हाला त्याची कधीच जाणीव सुद्धा होणार नाही. जेव्हा तुम्ही पूर्णपणे सपाट झोपता ना तेव्हा तुमचं डोकं तुमच्या हृदयाच्या पातळीवर असतं. हे नैसर्गिक वाटेल पण शारीरिक दृष्ट्या ते योग्य पद्धत नाही. आणि विशेषतः तुम्हाला माहीतच आहे वयस्क व्यक्तीमध्ये जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या मानेतील आणि मेंदूतील रक्तवाहिनीची लवचिकता कमी होते. रक्त तितक्या कार्यक्षमतेने वाहत नाही. तुमच्या मेंदूतून रक्त वाहून नेणाऱ्या शिरांना आता गुरुत्वाकर्षणाविरुद्ध लढावं लागतं. याचा अर्थ रक्त सहजपणे वाहून जाण्याऐवजी ते साचू शकतं आणि त्याचा प्रवाह मंदावू शकतो आणि गुठळ्याही तयार होऊ शकतात. विशेषतः पहाटेच्या वेळी जेव्हा रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो आणि झोपेत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यावर त्या जास्त वेळ शांत राहत नाही. त्याचबरोबर अरुंद रक्तवाहिन्यातून एक लहान गुठळी तयार झाली तर त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. अस्पष्ट बोलणं असो, चेहऱ्याचा भाग सुन्न होणे असो किंवा कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू सुद्धा. नाही ना, बहुतेक लोकांना हे समजत नाही की जेव्हा तुम्ही सपाट झोपता विशेषतः वयानुसार होणाऱ्या रक्तवाहिन्यामधील बदलामुळे मेंदूतून शिरामार्फत होणारा रक्तप्रवाह बाधित होतो आणि वैद्यकीय भाषेत याचा अर्थ असा आहे की तुमच्या मेंदूची ड्रेनेज सिस्टीम मंदावते आणि साचलेले रक्त गुठळ्या तयार होण्यासाठी एक उत्तम जागा बनते. यात रात्रीचे नैसर्गिक
डिहायड्रेशन आणि कमी ऑक्सिजनची पातळी जोडण्यास एक परिपूर्ण वादळ तयार होतं. आणि ही स्थिती विशेषतः उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी किंवा रक्तदाबाची औषधी घेणाऱ्या ज्येष्ठांसाठी ही मात्र धोकादायक आहे. कारण या औषधामुळे रात्री रक्तदाब खूप कमी होऊ शकतो. आणि सर्वात सुरक्षित बदल म्हणजे डोके थोडेसे उंच ठेवणे, सुमारे 30 अंश. हे गुरुत्वाकर्षणाला रक्तप्रवाहास मदत करते आणि यामुळे मेंदूला अधिक समान रीतीने ऑक्सिजन मिळू शकते. किंवा 2 आधार देणाऱ्या उशाही मोठा फरक घडवू शकतात. आणि नेहमी अशी उशी निवडा जी मानेच्या नैसर्गिक वक्राला आधार देईल, अशी नाही की जी हनवटी पुढे झुकलेली. काही लोकांना वाटतं की हे फक्त आरामासाठी आहे, पण तसं नाही आहे मित्रांनो. हे तुमच्या शरीरातील सर्वात नाजूक अवयवाला होणाऱ्या रक्तप्रवाहाविषयी आहे. हे तुमचं स्वातंत्र्य, तुमची स्मृती, तुमची चालण्याची, बोलण्याची आणि स्वतः तुम्ही असण्याची क्षमता जपण्याबद्दलची गोष्ट आहे. हे मात्र लक्षात घ्या. आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण डॉक्टरला म्हणू शकतो की डॉक्टर, जर मला कोणी सांगितलं असतं ना आधी की सपाट झोपल्यानं असं होऊ शकतं, तर मी अनेक वर्षापूर्वीच ही सवय बदलली असती. आणि म्हणूनच लक्षात घ्या की सपाट झोपणे हे तुमच्या आरोग्यासाठी असुरक्षित आहे. पण जर तुम्हाला हे चिंतादायक वाटत असेल ना, तर थांबा. जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा काय होते हेही जाणून घेऊया. जेव्हा तुमची मान चुकीच्या पद्धतीने वागते आणि तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांचं बंद होतात. जर तुम्ही अजूनही हे पाहत असाल आणि ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर मात्र तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता बघूया नंबर 2, पोटावर झोपणे. अनेक वयस्क व्यक्ती दररोज रात्री एक शांत चूक करत असतात. अशी चूक की जी आरामदायक आहे, ओळखीची आणि निरुपद्रवी वाटते. पोटावर झोपणे. कदाचित तुम्ही पाठदुखी कमी करण्यासाठी असे झोपायला सुरुवात केली असेल. कदाचित तुम्हाला छातीवरचा दाब किंवा सुरक्षित वाटण्याची भावना आवडत असेल. पण ही पद्धत, तुमच्या पोटावर झोपण्याची ही पद्धत तुमच्या मेंदूसाठी सर्वात धोकादायक स्थितीपैकी एक असू शकते. यामुळे तरुणपणात तुम्हाला फारसा त्याचा धोका नसतो, पण जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपलं रक्तभिसरण मंदावतं, आपल्या धमन्या कडक होतात आणि आपली ऑक्सिजनची पातळी अधिक सहजपणे खाली येते. विशेषतः गाढ झोपेच्या त्या टप्प्यात जेव्हा तुम्ही पोटावर झोपताना तेव्हा अनेक धोकादायक गोष्टी घडू शकतात. श्वास घेण्यासाठी तुमची मान एका बाजूला तीव्रपणे वळते आणि ही स्थिती तुमच्या पाठीच्या कण्यातून तुमच्या मेंदूच्या मागील भागाला ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचण्यासाठी जबाबदार असतात. हा भाग संतुलन, समन्वय आणि तुम्हाला शुद्धीत ठेवण्याची क्षमता नियंत्रित करतो. पण एवढेच नाही मित्रांनो, जेव्हा तुमचं डोकं मऊ उशी किंवा गादीत घुसतं तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो. मेंदूतून रक्त वाहून नेणाऱ्या शिरा वागतात आणि साचलेलं रक्त जमा होतं, घट्ट होतं आणि संवेदनशील लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. बघा, या गुठळ्या तास न तास शांतपणे बसून राहतात, तशाच राहतात आणि सकाळच्या रक्तदाबाच्या वाढीची वाट पाहत राहतात. आणि ही वाढ त्यांना त्यांच्या जागेवरून हलवते आणि थेट मेंदूत पाठवते. आणि याचा परिणाम म्हणजे स्ट्रोक, जो अनेकदा मोठा आणि कधीकधी जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. बघा, यामागील विज्ञान असं आहे की पोटावर झोपण्याच्या स्थितीत मान फिरवल्याने धमनीचा प्रवाह 40% जास्त बाधित होऊ शकतो. विशेषतः जर उशी किंवा गादीमुळे तुमचं डोकं मागे ढकललं जात असेल. छातीवर दाब आल्याने फुफ्फुसाचा विस्तार कमी होतो आणि त्यामुळे ऑक्सिजनची पातळी मात्र कमी होते, जे तुमच्या हृदयावर, तुमच्या मेंदूवर अतिरिक्त ताण टाकते आणि ज्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह बदल होतो आणि अनेकदा रक्तवाहिन्यासंबंधी अस्थिरता सुद्धा निर्माण होत असते. जसजसं वय वाढतं ना तसतसं आपण ऑक्सिजन मधील घट पूर्वीसारखी सहन करू शकत नाही मित्रांनो.
आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिसाद वेळ सुद्धा मंदावत असते. 30 वर्षाची व्यक्ती कदाचित श्वास कोंडल्याने जागा होईल आणि स्वतःला सुधारेल. पण तेच वय जर तुमचं 70 असेल किंवा 80 वर्ष असेल तर ऑक्सिजन मधली तीच घट कदाचित लक्षातही येणार नाही आणि रात्रीच्या स्ट्रोकासाठी शांतपणे परिस्थितीचा तयार करेल. आणि जर तुम्ही घोरत असाल, तुम्हाला झोपेची औषधी घेत असाल तर पोटावर झोपणे आणखी धोकादायक आहे. तुमचं शरीर कमी प्रतिसाद देतं, तुमच्या श्वासनलिका बंद होण्याची शक्यता जास्त असते आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या स्ट्रोकाची शक्यता मात्र वाढते. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणी व्यक्ती पोटावर झोपण्याची सवय असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर आजपासून तुम्ही डाव्या कुशीवर थोडं उंच झोपा, जेणेकरून मेंदू आणि हृदय दोन्हीचं रक्ताभिसरण सुरक्षित राहू शकतं, नाही का? आणि त्याचबरोबर हे लहान बदल आरामासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण जे आरामदायक वाटतं ते तुमच्या मेंदूला जिवंत ठेवणाऱ्या धमन्यावर जीव घेणार दाब टाकू शकतं. आणि लक्षात ठेवा, हे फक्त तुम्ही कसे झोपता यावर अवलंबून नाही, तर झोपताना दाब कुठे निर्माण होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण पुढे आपण अशा झोपण्याच्या पद्धतीमुळे आपण आजाराला सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच झोपण्याची पद्धत बदलणे खूप गरजेचं आहे. आता बघूया नंबर 3, डोक्यावर जड पांघरून घेऊन झोपणे. आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामुळे थंडीमुळे आपण डोक्यावर जड पांघरून घेऊन झोपणं हे सहज आहे की आपल्याला थंडी लागू नये, नाही का? बरोबर ना? एक लहान आणि अत्यंत वैयक्तिक सवय आहे जी अनेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या म्हातारपणातही जपतात. काहीतरी आरामदायक, जवळजवळ लहान मुलासारखं जे आपण विचार न करता करतो. आपण रात्री डोक्यावरून पांघरून ओढून घेतो. कदाचित घोरणाऱ्या जोडीदाराच्या आवाजापासून किंवा पंख्याच्या गुणगुणाटापासून आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी. कदाचित खोलीत थंडी वाजते असेल किंवा खूप प्रकाश असेल किंवा कदाचित ज्याप्रमाणे थंड घरात वाढलेल्या अनेकांना वाटतं की त्याप्रमाणे आपल्याला त्या उपदार आणि शांततेच्या कवचाखाली एक प्रकारची शांती मिळते. पण वयस्क व्यक्तीसाठी रात्रीची ही लहान सवय शांतपणे जीवघेणी ठरू शकते. काय होतं ना, जेव्हा तुम्ही डोक्यावरून जड पांघरून घेऊन झोपता तेव्हा तुम्ही फक्त प्रकाश किंवा आवाज अडवत नाही, तर तुम्ही हवेचा प्रवाह मर्यादित करत असता. रात्रीच्या वेळी त्या लहान जागेत ऑक्सिजनची पातळी कमी होते. कार्बन डायऑक्साईड जो आपण श्वासावाटे बाहेर टाकतो तो तुमचा नाक आणि तोंडाभोवती जमा होतो. आणि जरी तुमच्या तरुण शरीराने अनेक दशकापूर्वी हे सहन केलं असेल तरी सुद्धा आता तुम्ही 60, 70 किंवा 80व्या वर्षी तुमचा मेंदू त्याच प्रकारे ती सवय झेपेल असं नाही. झोपेच्या वेळी कमी ऑक्सिजन आणि उच्च कार्बन डायऑक्साईडमुळे तुमचं रक्त घट्ट होण्याचा धोका वाढतो आणि असुरक्षित मेंदूमध्ये ते रक्ताच्या गुठळ्या सुद्धा तयार करतो. काय होतं ना की झोपेच्या दरम्यान ऑक्सिजनची कमतरतेमुळे वयानुसार रक्त घट्ट होतं आणि त्यामुळे काय होतं की एक जोखीम म्हणजे जड पांघरुणाखाली तुमच्या मर्यादित हवेचा प्रवाह राहतो आणि त्यामुळे तुम्हाला स्ट्रोक होण्याची, कारण रक्ताची गुठळी रक्तवाहिनीत बसल्यामुळे त्यामुळे तुम्हाला स्ट्रोक येण्याचा संभव जास्त असतो. गाढ झोपेच्या वेळी काय होतं की तुमच्या मेंदूला सातत्यपूर्ण ऑक्सिजनच्या प्रवाहाची आवश्यकता असते आणि जेव्हा तुम्ही पांघरुणाखाली श्वासाद्वारे तुम्ही पुन्हा तीच ऑक्सिजन तीच हवा जेव्हा घेताना तेव्हा तुमचं ऑक्सिजन कमी होतं, तुमचं हृदय जलद धडधडतं आणि त्याची भरपाई करतं आणि तुमचा रक्तदाब चढ उतार करू लागतं. हे चढ उतार आधीच नाजूक झालेल्या रक्तवाहिन्यावर ताण टाकतात
आणि त्यामुळे काय होतं की हलकी डिहायड्रेशन, मंद रक्तविसरण आणि वयानुसार कडक झालेल्या धमन्यांची भर पडल्यास तुम्ही गुठळी तयार होण्यासाठी एक परिपूर्ण स्वतःच परिस्थिती निर्माण करता मित्रांनो. आणि यातील भयानक भाग हा आहे की तुम्हाला कदाचित कधीच कळणार सुद्धा नाही की हे घडत आहे. तुम्ही उबदार आणि सुरक्षित वाटून झोपी जाता, पण तुमचा मेंदू हळूहळू गुदमरत असतो आणि नुकसान होईपर्यंत तुम्ही जागे झाल्यावर एक वेगळी व्यक्ती बनू शकता. जर तुम्ही जागे झालात तर मात्र. आणि जर तुम्ही डोक्यावरून पांघरून घेऊन झोपणाऱ्यापैकी असाल अगदी हिवाळ्याच्या महिन्यातही, तर ही सवय पुन्हा एकदा विचार करायला वेळ आलेली आहे. पांघरून वर ओढण्याऐवजी प्रकाश अडवण्यासाठी तुम्ही स्लीप मास्क घालण्याचा प्रयत्न करा, किंवा आवाजासाठी जर तुम्ही डोक्यावरून पांघरून घेत असाल तर तुम्ही कानात हे टाका, एअर प्लग टाका, वापरण्याचा प्रयत्न करा. तुमची खोली आरामदायक उबदार तापमान ठेवा आणि श्वास घेण्यायोग्य हलक्या वजनाच्या पांघरुणात तुम्ही झोपा. अशा प्रकारचं पांघरून घ्या, कारण आता वय झालेलं आहे मित्रांनो आपलं. आणि ही पद्धत आपल्या मेंदूला सुरक्षित ठेवण्यासाठी, दुरुस्त राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक आहे, कारण स्ट्रोक फक्त इतर लोकांनाच होत नाही, ते चांगल्या विचारवंत लोकांना होत असतो, कारण ही पद्धत चुकीची आहे. म्हणून आता बघूया पुढची सवय. आता पुढची सवय आहे रिक्लायनरमध्ये सरळ झोपणे. ज्येष्ठांमध्ये पाठदुखीमुळे ही सामान्य आहे. अनेक वयस्कर व्यक्तीसाठी वयानुसार झोप अधिक कठीण होतं. फक्त झोप लागणेच नाही, तर वेदना किंवा अस्वस्थतेशिवाय झोप टिकून ठेवणेही खूप महत्त्वाचं असतं. दुखणारे सांधे, ताठकणा, ॲसिड रिफ्लेक्स आणि धाप लागणे या सर्वांमुळे एक सामान्य समाधानाकडे लक्ष जातं, आणि ती सवय असते रिक्लायनर खुर्ची, नाही का? तुम्ही कदाचित अशा कोणाला तरी ओळखत सुद्धा असाल ज्यांनी आपला पलंग पूर्णपणे सोडून दिला आहे, किंवा कदाचित ती व्यक्ती तुम्ही सुद्धा स्वतः सुद्धा असू शकता. तुम्ही सुद्धा, नाही का? रात्रंदिवस ह्या खुर्चीत झोपणं ही एक नित्य सवय तुमची बनते. एक मऊ पांघरूण, पार्श्वभूमीत मंद आवाजात टीव्ही आणि खुर्ची योग्य कोणात झुकलेली आणि सुरक्षित तुम्हाला वाटू शकतं. जे सुरक्षित तुम्हाला वाटतं ना, ते कधी कधी शांतपणे धोकादायक सुद्धा असू शकतं. आणि एक मेंदू विकार तज्ञ असं म्हणतात की रिक्लायनर खुर्चीत सरळ झोपणे रात्रीच्या वेळी हळूहळू शांतपणे स्ट्रोकाचा धोका कसा वाढवते, नाही का? मानवी शरीर हे सपाट विश्रांतीसाठी तयार केलं गेलं आहे, ज्यात रक्त आणि ऑक्सिजन समान रीतीने वाहते. पण जेव्हा तुम्ही अर्ध सरळ स्थितीत झोपता, समजा 45 ते 60 अंशात, तेव्हा तुम्ही तुमच्या रक्तभिसरण प्रणालीला एका गैरसोयीच्या स्थितीत ठेवता, नाही का? विशेषतः जर तुम्ही वयस्क असाल. आणि या स्थितीत गुरुत्वाकर्षण 2 गोष्टी करते. ते रक्ताला तुमच्या मेंदूपासून खाली ओढते आणि ते तुमच्या पायामधील आणि नितंबामधील मुख्य शिरांना दाबते. याचा परिणाम म्हणजे खालच्या अवयवामध्ये रक्ताचा प्रवाह मंदावतो आणि गुठळ्या तयार करण्याचा धोका मात्र खूप जास्त वाढतो. आणि तुम्हाला माहित आहे का, हे तरुण शरीरात इतकं धोकादायक नसतं, पण वयाची 60 ओलांडल्यानंतर परिस्थिती मात्र बदलते. वयानुसार होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होतं आणि दशकांच्या वापरामुळे ते वापर करत असल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. हृदय कमी कार्यक्षमतेनं पंप करतं आणि तुमच्या खालच्या शरीरात साचलेलं ते हळूहळू चालणारे रक्त गुठळ्या तयार करू शकतं. लहान चिकट शांत धोके जे रात्री किंवा पहाटेच्या वेळी वरच्या दिशेने प्रवास करू शकतात. त्यामुळे फक्त एक गुठळी मेंदूतील रक्तवाहिनीत अडकणे पुरेशी आहे. तुम्ही जागे होण्यापूर्वीच तुमचं नुकसान ते करू शकते मित्रांनो. बघा, यामागचं वैद्यकीय सत्य हे आहे की सरळ झोपल्याने
परिणामकारकता कमी होते, जी शरीराची रक्तदाब नियंत्रित करण्याची नैसर्गिक प्रणाली आहे. सपाट झोपेत तुमचा मेंदू, तुमचं हृदय, रक्तदाब संतुलित करण्यासाठी अधिक सहजपणे असतं. पण सरळ असताना विशेषतः जर तुम्ही पुढे झुकलेले किंवा थोडे वाकलेले असाल तेव्हा ते कमकुवत होतं, ज्यामुळे रक्तदाब अस्थिर होतो आणि ज्येष्ठांमध्ये हे अधिक धोकादायक सुद्धा बनतं. आणि म्हणूनच जर तुम्ही रिक्लायनरमध्ये झोपत असाल किंवा त्या खुर्चीत डुलक्या घेणे आवडत असेल तर याला तुमची जगण्याची घंटा समजू नका. झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही, ती तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूचे संरक्षण करण्यासाठी योग्य स्थितीत ठेवण्याबद्दल आहे. जर तुम्हाला उंच झोपावेच लागत असेल तर हॉस्पिटलमध्ये ॲडजस्टेबल जे बेड असतो किंवा एक घट्ट वेज वापरा, जो तुमच्या खालच्या अवयवांना दाबल्याशिवाय तुमच्या धडाला उंच ठेवेल आणि रक्ताभिसरणाला आधार देण्यासाठी तुमचे पाय नियमितपणे ताणल्याचे आणि हलवण्याच्या सुस्थितीत करा, नाही का? अनेक लोकांना असं वाटतं की धोका फक्त जास्त हालचाल करण्यात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्येष्ठांसाठी धोका अनेकदा चुकीच्या स्थितीत जास्त वेळ राहण्याने सुद्धा असतो. पण जर तुम्हाला वाटत असेल की रिक्लायनर रक्तप्रवाह थांबू शकतो तर थांबा. कदाचित सर्वात हानिकारक तुमची ती स्थिती असू शकते आणि म्हणून त्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं जास्त सोयीचं ठरेल. यावर उपाय तुम्ही काय करू शकता? तर यावर उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या अस्वस्थतेला एक सवय न मानता एक लक्षण म्हणून हाताळायला सुरुवात करा. रात्री उशिरा कॅफीन किंवा अल्कोहोल टाळा. तुमची खोली थंड आणि अंधारी ठेवा. पण जड चादरीऐवजी तुम्ही मऊ किंवा हलकं बिछानात वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला झोपण्याची सवय किंवा झोपण्याला तुम्हाला योग्य वाटेल. त्याचबरोबर तुमच्या सांध्यांना आधार देण्यासाठी आणि नकळत होणारी झटके टाळण्यासाठी एक बॉडी पिलो वापरा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहीत आहे का? जर तुम्ही किंवा तुमच्या जोडीदाराने लक्षात घेतले की तुम्ही वारंवार जागे होता किंवा अंथरुणावर जास्त हालचाल करत आहात तर तुमच्या डॉक्टरांशी झोपेच्या अभ्यासाबद्दल बोला. मित्रांनो, बोला याबद्दल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर रक्तदाब किंवा हृदयाची औषधे वगळून झोपण्याची सवय असेल, दररोज औषध घेण्याची सवय ही दुसरा नैसर्गिक मार्ग बनतो. जोपर्यंत ती रात्र येत नाही, जेव्हा तुम्ही विसरता किंवा कदाचित तुम्हाला बरेही सुद्धा वाटते असेल तुम्हाला स्वतःला, फक्त एकदाच काय फरक पडतं असं सुद्धा तुम्हाला कधी वाटत असेल, किंवा कदाचित तुमची बाटली रिकामी असेल किंवा तुम्ही थकलेले सुद्धा असू शकता. म्हणून तुम्हाला त्या दुष्परिणामाची चिंता वाटत असेल आणि म्हणून ती एक लहान गोळी तुम्ही जर वगळत असाल, बघा, तुम्ही जी रोज औषध घेता ती वगळत जर असाल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की एक चुकलेला डोस, विशेषतः झोपण्यापूर्वी तुम्ही विश्रांती घेत असताना एक शांत धोक्यात तुम्हाला बदलू शकतो. आणि विशेषतः ज्येष्ठांसाठी हा धोका एक अपरिहार्य असतो. एक स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, तो स्ट्रोक सकाळी होण्यापूर्वी एकही चेतावणी तुम्हाला देत नाही. आणि म्हणून तुमची जे औषध आहे, जी गोळी आहे, जे तुमची मेडिसिन आहे, ते न विसरता तुम्ही घ्यायलाच पाहिजे. बघा, प्रयत्न करा, विसरू नका. आपण झोपतो त्या जागेवर तुम्ही ते औषधी ठेवा आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला जर सांगितलेली औषधी असेल ते औषधी तुम्ही जरूर घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला माहीत आहे का, अनेकदा काय होतं की पहाटे 2 ते 6च्या दरम्यान त्याच तासामध्ये जेव्हा बहुतेक स्ट्रोक होतात, तुमचे हृदय वेगाने धडधडू शकते किंवा अनियमित सुद्धा होऊ शकते. आणि जर तुमच्या रक्तवाहिन्या आधीच वय, कोलेस्ट्रॉल किंवा जळजळीमुळे अरुंद झाल्या असतील तर दाबातील ती अचानक वाढ रक्ताला साचवू शकते आणि स्थिर करू शकते आणि गुठळ्या तयार करू शकते. आणि अशा गुठळ्या ज्या शांत वेळी शांत राहत नाही
आणि स्ट्रोकचा धोका मात्र तुम्हाला होऊ शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, रक्तदाबाची औषधे तुमच्या हृदयावरील आणि रक्तवाहिन्यावरील ताण कमी करून काम करतात. ताण कमी करण्याचं जेव्हा ती औषधं तुम्ही वगळता, तुम्ही औषधी घेत नाही, तेव्हा संरक्षणात्मक कवच तुमचं निघून जातं. दाब वाढतो, तुमच्या धमन्यांचे अस्तर चिडचिड करते आणि ज्यामुळे तुमच्या पेशी रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यास मदत करत असतात. आणि ज्येष्ठांमध्ये चुकीसाठी फार कमी जागा असते. एक चुकलेली गोळी म्हणजे स्थिर रात्र आणि तुमचं आयुष्य बदलणारी सकाळ मात्र तुमच्यासाठी होऊ शकते. बघा, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जास्त मद्यपान किंवा जड जेवणानंतर लगेच झोपणं तुम्ही टाळायचं आहे. एक सामान्य विश्वास आहे जो आपल्यापैकी बरेच जण आपल्या उतारवयात बाळगतात की भरलेलं पोट आणि एक ग्लास वाईन आपल्याला चांगली झोपायला मदत करतात. ती उबदाराची, आरामाची भावना दिवसाची शेवट एक भरगच्च जेवणाने आणि नाईट कॅपने करणे हे अनेक भारतीय घरामध्ये एक विधी होऊन गेलेला आहे, नाही का? आणि तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकलं नसेल की जड जेवण किंवा अल्कोहोल नंतर लगेच झोपायला जाणे शांतपणे अशा प्रकारच्या स्ट्रोकला चालना देऊ शकते, जो तुमच्याकडून सर्व काही हिसकावून घेतं. तुमचं बोलणं, तुमची स्मृती, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला कळण्यापूर्वीच वृद्ध शरीर अन्न, अल्कोहोल आणि तणाव खूप वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतं, जशी ती पूर्वी करत होती, नाही का? बघा, आता आपण झोपण्याच्या चुकीच्या पद्धती बोललो. आता आपण बघणार आहोत सुरक्षित झोप खरोखरच कशी घ्यावी, जे फक्त चांगली झोप घेण्यासाठी नाही तर दीर्घकाळासाठी आहे, तर तुमच्या मेंदूचं संरक्षण करण्यासाठी आहे. सगळं काही बघूया. चला तर मग. झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही, ते संरक्षण आहे. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे, नाही का, तर तुमचे आभार मानू इच्छिते. फक्त वाचण्यासाठी नाही किंवा ऐकण्यासाठी नाही, तर झोप तुमच्या मेंदूच्या आरोग्याला शांतपणे कसे आकार देऊ शकते याबद्दलचे सत्य समजून घेण्याची आणि पुरेशी काळजी घेण्याची सुद्धा. आणि तुम्ही अजूनही तुमची झोपण्याची पद्धत, तुमच्या मेंदूची काळजी घेण्याची पद्धत आणि तुमच्या उद्याच्या संरक्षण घेण्याची पद्धत बदलण्याची क्षमता ठेवता. कारण झोप फक्त विश्रांती नाही. झोप म्हणजे जेव्हा मेंदू रक्तप्रवाह पुनर्रचित करतो, विषारी पदार्थ बाहेर काढतो, हार्मोन संतुलित करतो आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करतो. झोप म्हणजे जेव्हा तुमचा मेंदू सर्वात असुरक्षित असतो, पण तेव्हाच तो बरे होण्यासाठी सर्वात खुला असतो. जर तुम्ही त्याला तसे करू दिले नाही, तर आज रात्रीपासून सुरुवात करा. तुमचं डोकं उंच करा. शक्य असल्यास तुमच्या डाव्या कुशीवर झोपा. तुमच्या मानेला आधार द्या. रात्री उशिरा पेय किंवा जड जेवण टाळा. तुमचे औषधं न चुकता घ्या आणि श्वास घेण्यायोग्य बिछाना निवडा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच हायड्रेट राहा. एक अशी झोपेची जागा तयार करा की जे तुम्ही जगलेल्या वर्षाची आणि तुम्हाला अजूनही उपभोगू इच्छिणाऱ्या आयुष्याचा तुम्हाला त्याचा सगळ्यात जास्त आनंद घेता येईल. आणि माहीत आहे का, हे तुमच्या आरोग्याचा एक भाग आहे, जिथे तुमचे निर्णय प्रत्येक रात्री महत्त्वाचे ठरतात. तुम्ही बदलण्यासाठी खूप म्हातारी नाही आहात. तुम्ही स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खूप पुढे गेलेले नाही आणि तुम्ही झोपायला शिकण्यासाठी कधीही उशीर सुद्धा केलेला नाही. फक्त आरामासाठी नाही, तर जगण्यासाठी. तुम्ही किती वेळ झोपता हे महत्त्वाचे नाही. आणि म्हणून आज रात्री जेव्हा तुम्ही पांघरून ओढाल आणि तुमचे डोके खाली ठेवाल, तेव्हा स्वतःला विचारा, मी ज्या प्रकारे झोपत आहे ते माझ्या मेंदूला मदत करत आहे का, की त्याला इजा पोहोचत आहे? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या झोपेचे संरक्षण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीचे संरक्षण करता. तुमचं बोलणं, तुमची स्मृती, तुमचं संतुलन, तुमचं स्वातंत्र्य, तुम्ही कोण आहात याचं मूळ सारं तुम्ही जपता. तर चला, धन्यवाद. निरोगी राहा, आनंदी राहा, स्वस्थ राहा.
जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.